नमस्कार मंडळी. तर मला काही कारणास्तव स्वामींचा जो प्रकट दिन होता त्यावेळेला मला जाता आलं नाही आहे. पण आमच्या ग्रुपवरती जे व्हिडिओ आलेला होता म्हणजे आमच्या जे केंद्रातले, तर तेच तुम्हाला बघा मी आत्ता दाखवत आहे. तर खूप छान अशी स्वामींची मूर्ती बघा, म्हणजे असं जो फोटो वगैरे होता तो सजवलेला होता, डेकोरेशन वगैरे खूप छान असं केलं होतं. त्यांचा जो प्रकट दिनचा जो सोहळा आहे तो खूप उत्साहित आणि आनंदात साजरा केलेला होता. आणि ग्रुपवरती जे काही थोडेफार फोटो वगैरे आले ते मी तुम्हाला ॲड केलेले आहेत पुढे. तर हे असं आहे बघा आमचं केंद्र स्वामींचं. तर खूप छान असं सजावट वगैरे केली होती आणि माहिती वगैरे सांगण्यासाठी बरेचसे बाहेरचे जे सेवेकरी होते तेही आलेले होते. तर बघा तुम्हाला फोटो पुढं आहेत दिसतं. तर इथे जे सेवेकरी ताई दादा जे सेवेसाठी आलेले होते त्यांचे बाहेरून आलेले असतात, त्यांचा सत्कार वगैरे करण्याचा कार्यक्रम जेव्हा सगळी सेवा स्वामींना अर्पण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी त्यांचा सत्कार वगैरे करायचा चालू होतं. त्याचे फोटो आहे मंडळी. तर इथे बघा एवढी पाठीवर कांदे काढले ती इथं आणि अजून आहेत, तर थोडीच राहिलेत चालेल. तर असं वातावरण झालं आहे. एवढं आता कांदे झाली ती आता आणून इथं म्हणजे खोलीमध्ये म्हणजे टाकलेले आहेत. थोड्या वेळानं पसरून वगैरे घ्यायची. तर आपले एक वर्षभर जातात कांदं. जाऊबाईंना आणि मला असं दोघीत असं आम्ही कांदे केलेले आहेत बघा. हे म्हणजे आम्हीच केलेले आहेत, फक्त दोघींना पण होतात. तर हे कांदे बघा असं. तर अशी मोकळी खोली आहे, तर त्या खोलीमध्ये असं आम्ही आता पसरून कांदा ठेवतोय. तर आता लसूण पण आलाय काढायला, तर काढणार आहोत लवकरच. तर अजून माझी बघा कांदे राहिले ती काढायचे. तर राहून निघाले होते कामावरती, त्यामुळे मी चहा देण्यासाठी आले होते. तर इथं अजून थोडे आपले जे कांदे आहेत ते आहेतच अजून काढायचे. तर आपली गवारी अशी आली उगवून. तर आज पाणी पाजायचं होतं, मी म्हटलं आज नको पाजायला, उद्याच्याला म्हटलं पाजूया. कारण हा जो आत्ता कांद्याचा जो मी आता हा काढला आहे तो उद्या सकाळी म्हणते मी भांगलून घ्यायचा स्वच्छ आणि ह्यामध्ये पण गवारी टोकायची आणि नंतर मग हा ओपा काढायचा कांद्याचा. तर लसूण पण आलं आहे काढायला. बरीचशीच कामं आता रानातली बघा आले ती. तरी आपली गवारी तुम्हाला दाखवते अनेकदा कशी उगवली ते. तो गाई अशी गवारी उगवून आली. आणि तिकडं कडेचा जो ओपा आहे त्या कडेच्या ओप्याला हत्ती गावात जे आहे त्याची सावली पडते आणि गवारीला सावली चालत नाही, थोडंसं ऊन वगैरे लागतं असं होतं. त्यामुळे थोडासा हत्ती गावात आव्हानी काढलेला आहे बघा. तर असं आपली शेतातली कामं असतात. तर आता तोपर्यंत गहू पण येईल आमचा काढायला, तो पण तुम्हाला नक्की दाखवेन असं आहे. तर आता हे जे कांदे आहे तिथे ती मी आता काढणार आहे थोडेसे, म्हणजे चिरून शिना साईडला बघा. हे त्याच्या म्हणतात ह्याला मिश्या म्हणतात. तर ह्याच्या मिश्या ह्या साईडला कट करून काढायचे असतात. आणि हा जो बघा तुम्हाला दाखवते, हा जो कांदा आहे तो असा म्हणजे कट करून साईडला काढायचा आणि त्याच्या ज्या ह्या मिश्या आहेत त्या काढायच्या. तर हे जे मी काढले त्या पण अशा इथे बघा. आता मध्ये कांदे वगैरे भरायचे चालू आहेत. इथं कांदे वगैरे सगळं कट करून झाले. तुम्हाला थोडा बाहेरचा आवाज येत असेल पण आता रेल्वे बघा चालली. तोपर्यंत वांढरा आले ते आज माकडं आले ते. इथं माझे बघा कांदे वगैरे भरायचे चालू आहे. हा ठीक आहे बघा कांद्याचा. तर तुम्ही आता उचलून बाहेर टाकणार आहे बाहेरच्या साईडला तिकडे. तर इथे माझी बघा पाटीत भरून शिना कांदे झाली ती आणि अंधार बघा भरपूर असा अंधार पडला आहे. तर आता जो कांद्याचा जो पाला एका साईडचा असतो तो बघा असा काढून साईडला मी टाकला आहे. कारण उन्हाचं टेम्परेचर भरपूर आहे त्यामुळे उन्हानं वाळून जाते. त्यामुळे एका साईडला मी असं टाकलं. तर उद्या सकाळी ओपा हा आहे तो भांगून घ्यायचा सकाळी सकाळी, ऊन कमी असते त्यावेळेला. तर इकडे बघा ही अशी झेंडू यायला लागली ती. तर अशी झेंडू वगैरे यायला लागली ती कांद्यांना. तर तुम्हाला गावाकडची व्हिडिओ बघायला आवडतात का नक्की मला कमेंटमध्ये सांगायचा. असं छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील, नक्की बघत जावा. तर आता अंधार झाला खूप, मलाही स्वयंपाक वगैरे करायचा आणि आपली पाठी आहे ती भरून ठेवली मी. तर आता ही पाठी घेऊन शिना जाणार आहे. तर एका साईडला इथेच कुरपं मी ठेवणार आहे. तर हा जो काही थोडाफार पाला पडला आहे तर तुम्ही उद्या सकाळी उचलणार, ह्यामधला स्वच्छ असा ओपा भांगून घेणार. म्हणजे उद्याच्या लावून पाणी वगैरे पाजायला येते. तर अंधार पडायला लागले, 7 वाजायला आले. तर तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ गावाकडचे नक्की सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.